संविधानाच्या मराठा आरक्षणाच्या अंतर्गत आणि मराठा आरक्षणासाठी दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी धडक मारली असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धुरंधर समाजसेवक राजेंद्र दाटे पाटील यांनी आमून उपोषण सुरू केलेलं आहे. आजचा 9वा दिवस आहे. आपण काय बोलाल? राजेंद्र दाटे पाटील हे कुठल्याही सामाजिक व्यवस्था असतील त्याचबरोबर मराठा आरक्षणाविषयी किंवा मराठा समाजाविषयी ते चांगले अभ्यासक आहेत आणि सगळ्या प्रकारे त्यांनी आत्तापर्यंत ज्या आपल्या उपाययोजना असतील, सूचना असतील किंवा न्यायालयाकडे दाद मागायचं असेल त्यांनी ते मागितलेले आहे. पण तरीसुद्धा त्यांची हतबलता याच्यामधून दिसून येते. जेव्हा कुठंच न्याय मिळत नाही, न्यायालयामध्ये मिळत नाही, सरकारकडनं मिळत नाही, तर त्याच्यामुळं ह्या प्रश्नाला काही वाचा फोडता येईल का, यामुळे त्यांनी हे उपोषण चालू केलेलं आहे. अर्थात उपोषण कुठलेही राहो, कोणत्याही समाजाचं राहो, आज जर आपण बघितलं तर सगळ्या राज्यामध्ये, सगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या समाजाचे उपोषण चालू आहेत, आंदोलन चालू आहे. नक्की सामाजिक परिस्थिती सध्या जी आहे तर ती मला बिघडलेली वाटते आणि ही सामाजिक अस्थिरता जी आहे तर देशाच्या विकासास हानी पोहोचण्यासारखी आहे. याच्यावरनं देशाचा विकास होईल असं मला वाटत नाही. तर सरकारने योग्य त्या रीत्याने आणि असे वेगवेगळे अभ्यासक असतील तर त्यांचे म्हणणे ऐकून याच्यामध्ये एक योग्य प्रकारे तोडगा काढावा. आणि आपल्याला सगळ्यात सांगायची खंत वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा जेव्हापासून वापर सुरू झाला आहे किंवा देशामध्ये लागू झाला आहे, सगळ्यात अस्थिरता ह्या 4 ते 5 वर्षामध्ये समाजामध्ये दिसून येते. तर समाजाची एकोपा राहणे आणि अशा प्रश्नाला वाचा फोडणे, जो वंचित वर्ग आहे, समाज आहे किंवा मराठा समाजामधला काही वर्ग आहे, याच्याविषयी सरकारने निश्चितच तोडगा काढावा आणि दाटे पाटील यांच्या उपोषणाला, मागणीला, आत्तापर्यंतच्या श्रेयाला यश मिळो हीच माझी प्रार्थना. महात्मा गांधीच्या धर्तीवर राजेंद्र दाटे पाटील यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. त्याला सरकार साथ देत नाही. मात्र दुसरीकडे एका दिवसामध्ये उपोषण मागणं त्याला सरकारचे प्रतिनिधी जाऊन त्याची चर्चा करतात. याबद्दल आपण काय म्हणतो? तसं म्हणायचं जर ठरलं तर सध्याची परिस्थिती अशी आहे, पोलेकोई जास्त वाढलेली आहे आणि खऱ्याच्या पाठीमागं सत्य सांगणारा, चांगल्या मार्गाने जाणारा याच्याकडे जनता सध्या राहिलेली नाही. कुठलं तरी एक वेगळा भंपकपणा दाखवून, लोकांना गोळ करून, खोटं बोलून, जे वेगवेगळे आमिष दाखवून एकत्र केले जातात, सरकार त्याच्या पाठीमागं जातं, ही एक मोठी शोकांतिका समाजाची आहे. आणि नेमकी तेच इथं घडतं आहे का या सच्च्या कार्यकर्त्याच्या मागण्या, कायदेशीर मागण्या आणि ज्या संविधान रूपाने योग्य मार्गाने, सनदशील मार्गाने असतील तेच त्याची मागणी करतायत आणि त्याच मागण्याला इथं सरकारकडनं बगल मिळते. तर ही सर्वात निषेधार्थ आणि एक चिंतनीय बाब सरकारकडून, व्यवस्थेकडून, त्यात आपणसुद्धा आहोत, याच्यामधून एक दुर्लक्षित होते असं मला वाटतं. तर समाजाच्या हे लक्षात येत नाही की जो निस्वार्थपणे त्यांच्या दृष्टीनं आपल्या जीवाला धोक्यात टाकून उपोषण करतो समाजासाठी, त्याच्याकडे पाठ फिरवतात आणि दुसऱ्या लोकांकडे मोठी गर्दी करतात. हे पहा, आता सध्या ग्लोबलायझेशन झालेलं आहे. प्रत्येकाची वेगवेगळी उद्दिष्ट असतात. कोणाला काही सोशल मीडियावर चमकायचं असतं, कोणाला काही नाव मोठं करायचं असतं. काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे सध्या व्यवस्थेमध्ये आमिष दाखवून गर्दी केलेली जाते. आणि आपण जर बघितलं तर रस्त्यावर कोणी गुडगुडी जरी वाजवली किंवा काही जरी केलं तर 4-10 लोक एकत्र होत चालतात. तो काही वेळेस खरा खेळ नसतो. पण अशा मार्गाला निश्चितच लोक लवकर येत नाही. पण याचे रिझल्ट जे असतात त्रिकालवादी आणि सगळ्या काळामध्ये सत्यतेकडे गेलेले आणि चांगले नक्कीच रिझल्ट असतात असं मला वाटतं आहे. यांचेसुद्धा प्रयत्न आज ना उद्या लोकांना समजतील, त्यावेळी समजतील का लोकांना दाटे पाटील यांनी केलेलं उपोषण एकदम खरं होतं, त्यांच्या मागण्या योग्य होत्या. त्यांच्या मागण्यामुळंच आज इथून पुढं चांगले दिवस येतील, अशी लोकांचे एक ना एक दिवस भावना होतील आणि ती कृतीच अवलंबतील असं मला वाटतं. शासनाचे प्रतिनिधी राजेंद्र दाटे पाटलांची भेट घेत नाही, कारण त्यांना राजेंद्र दाटे पाटलांना मॅनेज करता येते, त्यांना दाटे पाटलांची चर्चा करता येते. शासनाचा प्रतिनिधी मी म्हणत नाही की म्हणजे मोठे मंत्रीच पाहिजे, कलेक्टरच पाहिजे, पण असे काही जर व्यवस्था तरी पाहिजे की निदान पहिल्या दिवशी तरी एक साधा कारकून असेल त्यांनी तरी सरकारचा प्रतिनिधीमधून इथं यायला पाहिजे, त्याची चौकशी करायला आहे. आणि याचा अहवाल प्रत्येक वेळेस पुढं कलेक्टर असतील किंवा तहसीलदार असतील यांच्याकडे देणं अपेक्षित आहे. आज फक्त अर्ज घेतात, ते धर्तीला 5-5 दिवस लागतात, त्यांचा 6वा, 7वा, 8वा, 9वा दिवस झाला तरी त्यांना माहिती नाही हे उपोषण. आणि
हे तर सनदशीर कायदेशीर मार्गाने करतात. तर ही जे प्रशासनाची सध्या दुरावस्था झालेली आहे असं. ऊस समितीचे अध्यक्ष आहे विखे पाटील यांच्यापर्यंत काही पाठपुरावा काही झालं का यांच्यापर्यंत यांनी प्रत्येक जो उपोषण करतोय किंवा बाकी जे सत्याग्रह करतात त्यांच्याकडे आहे की अशा जे संदर्भित येतील विखे पाटलांनी मराठा समाजाविषयी मध्ये आरक्षणाविषयी बरेच वेळ प्रतिनिधित्व केलं, पण त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणं आणि त्यांना प्रायोरिटीवर त्यांचा PA म्हणतील किंवा कुठले प्रतिनिधी असतील किंवा व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी संपर्क करायला पाहिजे असं मला वाटतं. आपलं नाव? मी DS काटे, ज्येष्ठ अर्थविषयक अभ्यासक, छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद.